हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसातून लॉंग व्हिडिओ टाकते, नक्की शेवटपर्यंत बघा. आणि चॅनेलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे ना मी काटे भेंडीची भाजी बनवते, जी की पहिल्यांदाच बनते आता भरपूर दिवसांनी. आत्ता जस्ट बाजारामध्ये ते विकायला आलेल्या आहेत. आणि काटे भेंडीची रस्सा भाजी आम्हाला दोघांना पण खूप आवडते. आणि सकाळी बघा ही अशी मस्त खिचडी बनवली होती मुलांसाठी, तशीच मग आमच्यासाठी पण बनवली. ठरल्याप्रमाणे ना दर शनिवारी मी मुलांसाठी खिचडीच बनवते, म्हणजे डब्याला पण देते आणि आमच्या दोघांसाठी पण खायला होते. कारण शनिवार आम्ही सगळेच पाळतो. खरं तर उपवास नाही करत, पण नाश्त्यासाठी खिचडीच असते. बाकी नॉनव्हेज वगैरे शनिवारी अजिबात बनत नाही आमच्याकडे. त्यानंतर मी खिचडी खाऊन झाल्यानंतर छान अशा चपात्या करून घेतल्या, कारण आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. त्यासाठी पटापट जेवण वगैरे उरकून घेतलं. कपडेसुद्धा धुवून घेतली आणि इथे मी चपात्या बनवून घेते. मला ना कितीही गडबड असू दे आणि कितीही कामं असू देत, पण घडीच्या चपातीशिवाय मी चपाती बनवत नाही. तुम्ही पण असंच करता का, की प्लेन असंच गोळ्याची चपाती लाटता? कारण प्लेन गोळ्याची चपाती लाटलेली अजिबात आवडत नाही आमच्याकडे. घडीचीच चपाती आवडते. त्याच्यामुळे कितीही गडबड असली तरी घडीचीच चपाती बनवायला लागते. आणि पुढे तुम्ही बघा आता कशा छान पद्धतीनं फुगतात, म्हणजे जेवढ्या बनवते तेवढ्या बऱ्यापैकी फुगतात. तर अशा पद्धतीनं छान असं चपात्या करून घेतल्या. आणि इकडे काटभेंडीची भाजी पण तयार झाली, मस्त अशी रस्सेदार भाजी तयार होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडे खातात का काटभेंडीची भाजी? तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. काय करायला जातोय आपण? बोला पण. आपण चाललोय खाली चिपळूणला. स्वराज, मँगो पाहिजे हो तुला? चल येते. इतक्या गडबडीत आम्ही जात होतो तरीसुद्धा स्वराजला आंबा खायचा होता. तो पटकन असा चिरून दिला, कारण त्याला खायचाच होता. म्हटलं खराब होण्यापेक्षा खाऊन टाकलेलं बरं. तर तो एक साईडने ना थोडासा किडका निघाला, मग त्याला स्वच्छ करून देते. मी त्याला कधीच असं स्वतःहून खा म्हणत, म्हणजे काय म्हणतात त्याला, तुझं तू चिरून खा म्हणत नाही. कारण मग किडकं वगैरे असलं ना की ते पटकन चुकून त्याच्या लक्षात पण येत नाही काय वेळेला. त्याच्यामुळे मग मीच त्याला चिरून देते. तर इथे त्याला रिमोट पाहिजे होता, तो रिमोट पण दिला, म्हणजे टी व्ही बघत बसतील. अजून काही मितू शाळेतून आलेली नाही आहे. इथे ना फाईल वगैरे घेऊन मी जातच होते, तेवढ्यात मितू आली. हे काय मछली जल की राणी है? हा, मला आता काय तर सांगत आहे एनडीआरएफची. म्हटलं पाऊस नाही, काय नाही, पूर कुठं आला नाही, कशाला आलेली? ते ऍक्सिडेंट पासून बचाव कसा करायचा वगैरे, आणि म्हणजे माहिती तुम्हाला देण्यासाठी. पूर आल्यावर काय काय साहित्य लागतं ते सांगण्यासाठी आहे. होय का? तू पण होतास काय रे? म्हणजे हॉलमध्येच घेतलं होतं? छान. म्हणजे आत्तापासून तुम्हाला सगळं समजते. आम्हाला हा काय प्रकार माहीत नव्हता, कारण आपल्या इकडं गावाला काय एवढा पूर येत नाही, तेवढाच पुलावर येतो, हो ना? हां, म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर कसा बचाव करायचा? चेक करायचं, हां, चालू आहेत का? तू गावाकडचा पूर बघितलायस काय? तोंडात श्वास सोडतात ते, असं श्वास घेऊन तोंडात सोडतात ते, आपण नाकात श्वास सोडायचा असं. चालते, चल आता आम्ही जरा ते काम आहे ना तिकडे चाललोय. बाय बाय बाय. ह्यांनी मला आधीच सांगितलं होतं की तुझं आवरलं की मला फोन कर आणि पटकन खाली ये. का तर हे बाहेर गेले होते, म्हणजे रेनकोट गाडीमध्ये विसरला होता ना, तो आणायला गेलेले. आणि इथे बघू शकता रेनकोटची बॅग किती छान आहे. तिथून मग आम्ही निघालो. पाऊस काय एवढा नव्हता, त्याच्यामुळे छान वाटत होतं. आणि पाऊस नसला की लोक विना छत्रीची बाहेर पडतात, ते तुम्हाला पण माहिती आहे. आणि इथे बघू शकता सीन छान असं हिरवळ, आणि त्याच्यामधून अशी ट्रेन जाते, किती सुंदर वाटतं. आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर जोराचा पाऊस आला. मग आम्ही ब्रिजच्या खाली थांबलो होतो, जिथे ब्रिजचं काम चालू आहे चिपळूणला तिथे. त्यानंतर आमच्या तहसीलदारला जाऊन काहीच उपयोग झाला नाही, कारण आज ऑफिस बंद होतं ते रेशन कार्ड बनवण्याचं. तिथून आम्ही निघालो आणि थोडे लिंबू घ्यायचे होते, ते लिंबू घेतले.
अख्खा जून महिना गेला, पण जून महिन्यात काही पाऊस नव्हता, त्याच्यामुळे काही छत्रीची गरज भासली नाही. आणि आता जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडतो, त्याच्यामुळे छत्री खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत. कारण मितूला छत्री नव्हतीच अजिबात, त्याच्यामुळे. आणि घरात मलासुद्धा नव्हती. मग तिथे छत्र्या घेतल्या आणि तिथून मग आम्ही पुढे आलो. आत्ता ना बऱ्यापैकी सगळ्या दुकानांमध्ये ना मान्सून सेल लागलेला आहे. पण ह्यांना म्हटलं जरा बघूया, तर नाही म्हणतात अजिबात. कारण एकदा गेलं ना घेतल्याशिवाय काय आपण बाहेर पडत नाही. आणि इथे बघू शकताय, थोडा पाऊस झाला तरी लगेच नदीला पाणी भरपूर सारं येतं. तर तिथे पुढे जाऊन मग आम्हाला पेट्रोलसुद्धा टाकायचं होतं गाडीमध्ये, ते टाकलं. आणि त्यांच्या कॉलेजमध्ये थोडंसं काम होतं दाखल्याचं, ते घेण्यासाठी गेलेलो, पण सरच नव्हते कॉलेजमध्ये. त्यामुळे आम्हाला तिथून परत यावं लागलं. आणि जाता जाता आम्हाला दूध पण घ्यायचं होतं, ते दूध घेतलं आणि घरी आलो. हा? ही मला पाहिजे. आता बोललीस ती पाहिजे, आता बोललीस ही पाहिजे. आणि रडव्याला तो कुठे छत्री वापरणार आहे? चला, तुझी चॉईस झाली, चला आत ये. तुझी झाली, चला आत ये. तू फक्त बाहेर. जस्ट आम्ही थोडं बाहेर गेलो तर ह्या दोघांची भांडणं झाली, ते पण छोट्याशा कारणावरून. ते म्हणजे रिमोट. स्वराला सतत कार्टून बघायचं असतं आणि मी तुला थोडा वेळ टी व्ही बघायचा होता. तर या दोघांमध्ये वादावादी झाली. वादावादी म्हणजे काय की हे द्यायचं, लपवायचं, आपलं रिमोट वगैरे लपवून ठेवायचं, मग ते शोधायचं, मग नाही सापडलं की एखादा फटका द्यायचा. अशा पद्धतीने भावंडांची भांडणं तर प्रत्येक घरामध्ये होत असतातच. तर अशा पद्धतीनं त्याला बाबा विचारतायत की नक्की काय काय घडलं ते तू मला सांग. तो आधीच घाबरला होता, का तर रिमोट थोडासा तुटला, चिर गेली त्याला म्हणून. रिमोट तुटला मितूमुळेच. आणि हिला काहीच फरक पडत नाही, हसते तिकडे एकटी उभी राहून. कारण तिला छत्री मिळाल्याचा आनंद होता, कारण बरेच दिवस ती छत्रीची वाट बघत होती. मग आम्ही येताना ना छान अशी कचोरी 2 घेऊन आलेलो त्यांच्यासाठी आणि मी माझ्यासाठी समोसा. तर इथे छान कचोरी तयार करतायत. आणि आता रडणं थांबलं आहे साहेबांचं आमच्या, आणि कचोरी बघून खुश झालेत. तर अशा पद्धतीने त्याने कचोरीचा आस्वाद घेतला दोघांनी पण. त्यानंतर पुन्हा मग मी माझ्या कामाला लागले. सकाळी तर तुम्ही बघितलं की भेंडीची भाजी बनवली होती, पण ह्यांना वांग्याचं भरीत खायचं होतं, म्हणून मग हे वांगं भाजायला ठेवलं. आणि इकडे मी समोसा खाऊन घेतला पटकन, कारण भूक लागली होती. सकाळी फक्त खिचडीच खाऊन गेलेली, जेवण वगैरे गेली नव्हती, त्यामुळे थोडी भूक लागली, तर पटकन समोसा खाऊन घेतला. आणि मग भरीत बनवायच्या तयारीला लागले. इथे मी कांदा स्वच्छ करून ना कांदा चिरून घेते. आणि स्वराज आला होता मध्ये मध्ये करायला. मग त्याला मी विचारत होते, ते का रडत होतास, कशाला रडतोस, तुझी काही चूक नसताना, कारण रिमोट तर दीदीमुळे तुटला असं आमची चर्चा चालू होती. मग इथे मी ना कांदा, त्याला बुरशीच आले कांद्याला, कशी काय पावसामुळे की काय माहिती. मग इथे सोलून ना स्वच्छ असे धुवून घेतले ते, आणि पटकन चिरून घेतले. आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेतला. आता पुढे तुम्हाला मी दाखवते भरतासाठी मी काय काय केलं आहे ते. वांग्याच्या भरतासाठी छान असं भाजलेलं वांगा, तर त्याची साल काढून घेणार आहे. इथे हिरवी मिरची ठेचलेली, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट. जे जाडं भरडं असलं तर अगदी उत्तम, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून हे बारीक कूट घेतले. आणि इथं तव्यावर मी छान असं तेल तापायला ठेवले. आता हळूहळू प्रोसिजर तुम्हाला दाखवते. वांग्याचं भरीत करण्यासाठी जे काही तयारी लागते ती करून घेतली. आणि इथे छान असं वांगं भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. खरं तर आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा माझी मम्मी ना साल भरीत वेगळ्या पद्धतीने करायची, म्हणजे कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, तिखट, प्रयत्न करून मीठ असं सगळं कच्चंच टाकून बनवायची. पण आता ना पद्धत थोडी बदलली, थोडंफार फ्राय करून. म्हणजे मी थोडं कच्च्यावरच कांदा टोमॅटो भाजते आणि तिखट मीठ हळद वगैरे टाकून छान असं वांग्याचं भरीत करून घेते. तर इथे ना मी बघत होती काही कीड वगैरे आहे का, कारण आपल्याला वरून समजत नाही की आतमध्ये किडले किंवा काय अळी वगैरे असेल, तर तीसुद्धा आपण चेक करायची भरीत करायच्या आधी. नाहीतर असं स्मॅश करायला अजिबात करू नका. थोडी जरी कीड असली तरी ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतं. तर मी ते चेक करून झाल्यानंतर मस्त अशी फोडणी घालून घेते. नेहमी मी तव्यामध्येच बनवते भरीत, छान होतं चवीला. इथं मी तेलामध्ये जिरे टाकलेत आणि जिरे टाकल्यानंतर
कांदा आणि कढीपत्ता टाकला आणि छान असा बऱ्यापैकी भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला. कांदा असा पूर्ण भाजायचा नाही, म्हणजे खरपूस होईपर्यंत भाजायचा नाही, अर्धा कच्चा भाजायचा, तरच भरताला छान चव येते. आणि टोमॅटोसुद्धा त्याच पद्धतीने भाजायचा, कारण पूर्ण भाजलं ना की मग ती ह्याचीच भाजी झाली, आपली वांग्याचीच भाजी झाली. तशा पद्धतीने आपण नाही करायचं. इथे कांदा थोडासा भाजत आल्यानंतर टोमॅटो टाकला मी. टोमॅटोसुद्धा सेम अर्धा कच्चाच भाजायचा, पूर्ण शिजू द्यायचा नाही. आणि त्यानंतर जी ठेचलेली मिरची होती ना ती त्याच्यामध्ये ॲड केली. मिरचीमुळं ना एक गावरान चव येते त्या म्हणजे वांग्याच्या भरताला. तर छान असं इथे मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपलं लाल तिखट, कोल्हापुरी लाल तिखट 3 चमचे टाकलं. म्हणजे आधीच मी मिरची टाकली त्याच्यामुळं त्या अंदाजानुसार तिखट टाकले. थोडीशी हळद टाकली आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि जे काय आपण वांगं स्वच्छ केलं होतं ना भाजलेलं, ते त्याच्यामध्ये स्मॅश करून टाकायचं. तर इथे मी मस्त असं शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतला आहे. आणि वांगं टाकून झाल्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. पुढे आता तुम्हाला प्रोसिजर दाखवले त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे वांग्याचं भरीत करून बघा, अगदी टेस्टी आणि चविष्ट होतं. मिताली तर छान असा अभ्यास करते. तिचं रोजचं रुटीनच आहे, दुपारी बसायचं अभ्यासाला आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण टोटल. अजिबात उठत नाही पोरगी, सिन्सिअर आहे. फायनली तुम्हाला मी वांग्याचं भरीत कसं बनलं ते दाखवते. आणि बघू शकता इथे छान असं टेमटी झालं आहे वांग्याचं भरीत. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीनं वांग्याचं भरीत झालेलं आहे. वाटीमध्येच पाहिजे ना दूध? हो. आणि हे ब्रेड खाणार आहेस? हो. नक्की काय? हो. दोघांचाही चहा पूर्णपणे बंद केलेला आहे. गावी गेली की कधी कधी हट्टाने पितात चहा, पण इथे मी कंपल्सरी त्यांना 2 टाईम एक एक वाटी दूध देते. तर मिथून मगाशीच पिले दूध आणि हा इथे आत्ता पितोय खेळून आल्यानंतर. आणि मिथून इथे छान अशी दिवाबत्ती पण करून घेतली. आणि दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर ना तिने आम्हाला तिघांना पण असं छान कुंकू लावलं आणि कापूरसुद्धा जाळलेला आहे. संध्याकाळचे ना 7:15 वाजलेत आणि दिवाबत्ती वगैरे करून झाले. आणि इथे बघू शकताय बाहेर असा भरपूर मोठा पाऊस आला तर एकदम मोठा येतो, नाही तर मग नसतो दुपारचा वगैरे. तर संध्याकाळचं अजून जेवण बनवायचं आहे. ते आता बघूया, ह्यांना विचारलं आहे काय भाजी वगैरे बनवायची, तर ती बनवून घ्यायची आहे. थोडंसं भरीत आहे वांग्याचं दुपारचं आणि भेंडी आहे ती खाली देणार आहे सासूबाईंना.
इथे ना काय झालं तुम्हाला सांगते. मी तुला पाणी हवं होतं ग्लास भरून, तर त्याला स्वराजला आणायला सांगितलेलं आणि स्वराज माहिती आहे मी तुला पाणी पाहिजे तर आणून देत नाही. खरं तर हे चुकीचं आहे, पण का काय माहिती. मग बाबांनी सांगितलं की मला हवं आहे पाणी, तर तो इथूसच पाणी म्हणजे 2 घोट पाणी घेऊन आला. तेच इथे त्यांची मस्ती मजाक चालू होता. मग त्याला म्हटलं थोडंसं बाबांना पाणी पाहिजे ते आणून दे, तर इथं म्हणतोय नाही तुम्ही दीदीला देताय. मग अशा पद्धतीने ते पाणी घेऊन आला आणि बाबांना दिलं प्यायला. मस्त अशी चवळी साफ करून घेतली. आता भाजीचं ठरलं की भाजी पावटा आणि वांगं बनवायचं आहे, ते आता बनवून घेते. बघूया शेअर करायचं वाटलं तर शेअर करीन, नाही तर नाही मग बनवून घेणार आणि पटकन जेवून मग झोपून जाणार, कारण उद्या काही मुलांना सुट्टीच आहे रविवारची. तर ठीक आहे चला. तर चवळी वगैरे आता सोलून झाली, छान मस्त नीट करून झाली, कारण ती आता मला परवा सोमवारला उपयोगी येईल. आणि आत्ता जी काही भाजी बनवायची ते ठरलंय, मटार आणि बटाट्याची भाजी बनवायची. खरं तर वांगा आणि पावटा बनवणार होतं, पण मी तुला ते नको होतं म्हणून आता मटार आणि बटाटा करायचं फायनल झाले. तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते, कारण आता भाजी वगैरे झाल्यानंतर पटकन जेवून घेणार. आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, ही माझी विनंती असं समजा. कारण का अजूनही इतके व्हिडिओज टाकले तर सबस्क्रायबर थोडे कमी आहेत, तर तुमचा सपोर्ट असाच असेल तर मग अजून आपण म्हणजे मी छान छान तुम्हाला रेसिपीज आणि व्हिडिओज देत जाईल. चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.